नमस्कार, काजल किचन्स वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कॉर्न भजी। चला तर मग आता बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। इथे मी चिरून घेतलेलं आहे कॉर्न, तांदळाचं पीठ आहे, बेसन पीठ आहे, हळद, मीठ, तिखट आणि आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर बघूया मग कॉर्न भजी कशी करायची। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात मी घेत आहे कॉर्न, हळद, मीठ, लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मी बेसन ॲड करत आहे। बेसन थोडं थोडं करून ॲड करायचं आहे, जास्त ॲड नाही करायचं, सुटलेलं असतं, त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच बेसन ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता बेसन कसं एकजीव होत आहे। अजून मी बेसन ॲड करत आहे त्यामध्ये। तुम्ही बघू शकता मी काही पाणी न घालता ऑलरेडी ते असं चिकटपणा येत आहे, त्या पिठाला एकजीव होत आहे। आता मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, एकदम थोडंसं, जेणेकरून व्यवस्थित त्याला बाइंडिंग येईल भजीला। तुम्ही बघू शकता असा एक गोळा तयार होत आहे। हे पाहू शकता तुम्ही। इथे मी कढईमध्ये मध्यम आचेवर तेल तापत ठेवलेलं आहे, तेल ऑलमोस्ट तापलेलं आहे। आता मी भजी सोडणार आहे त्यामध्ये। मीडियम आचेवरच गॅस ठेवायचा आहे, फुल हाय फ्लेमवर नाही ठेवायचा। आता मी एक एक करून भजी सोडणार आहे। हे पहा, अशा प्रकारे भजी मी हलवून घेत आहे, व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता त्याचं बाइंडिंग भजीचं। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भजीला। आता मी ही भजी काढून घेते आहे। अशा पद्धतीने मी सगळे भजी तळून घेणार आहे। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी काजल किचन वर्ल्डला
लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. टिल